मूवीची क्वालिटी पाहत असतो, डे नाईट क्रिकेट असो की डे फॉर्मॅट असो नाईट फॉर्मॅट असो, सर्व फॉर्मॅट्सला त्यांची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे या विभागातील. मैदानाच्या चहू बाजूने आपण झाडे पाहतोय, हिरवळ पाहतोय आणि या क्रीडांगणावर आपल्याला खेळाडूंना खेळताना नक्कीच आनंद लुटताना आपण सातत्याने पाहतो. कारण या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य म्हणजे किती ऊन पडला तरी गारवा असतो, थंड गारवा वाहत असतो या मैदानावर आणि निसर्गाच्या रम्य अशा निसर्ग सौंदर्यामध्ये बसलेले क्रीडांगण आहे. पहिलं षटक घेऊन सोनाली पाडा टीमच्या माध्यमातून गोलंदाज मयूर पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवर पॉपिंग क्रीजमध्ये जोगेंदर आणि त्याच्या समवेत निखिल आहे नॉन स्ट्राईक एंडवर. पहिला चेंडू फ्लिक केला, फ्लिक ऑन द रिस्ट, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नो मॅच मध्ये चेंडू पडला तिथे. एक धाव पूर्ण केली. अकाउंट ओपन करतोय सांघिक आणि वैयक्तिक जोगेंदर. धोक्याची घंटा नक्कीच होती कारण डीप मिड विकेटला स्क्वेअर ऑफ द विकेट तो फटका खेळून काढला होता, क्षेत्ररक्षक होता तिथे परंतु चेंडूपर्यंत पोहोचला गेला नाही. पॉवर प्लेचं षटक आहे. दोन क्षेत्ररक्षक आपण आउटफील्ड मध्ये पाहतोय. डावखुरा आताच्या फलंदाजासाठी आपण डीप मिड विकेट पाहिलं आणि वाईडिस्ट लॉंग ऑन पाहिलं होतं. आता नक्कीच राईट हँड बॅट्समन आणि त्याच्यासाठी कोणतं फील्ड रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर पॉवरफुल फलंदाजी करावी लागते कारण मुभा दिली जाते. फील्ड रिस्ट्रिक्शन थोड्याशा बांधून ठेवलेल्या असतात. गोलंदाजासाठी कुठेतरी थोडंसं चॅलेंजिंग असतं परंतु त्याच सिच्युएशनमधनं बाहेर काढावं लागतं गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला. निखिलसाठी पहिला चेंडू आहे, सांघिक दुसरा चेंडू समोरच्या दिशेनं फटका सुरेख होता परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे कव्हर्सला आणि तिथे धावचीची देखील संभावना होती. एक धाव सक्सेसफुल रित्या पूर्ण केली. धाव फलक आता आपल्याला 2 चेंडू आणि 2 धावा असं पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून 2 चेंडूवर आतापर्यंत कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाही फलंदाजांना. कौतुक करावं लागेल गोलंदाज मयूरचं. फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमसाठी. बालगोपाल स्पोर्ट्स सोनाले पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट विरेन स्पोर्ट्स भावाले. ट्रॅकर बॅटच्या आउटसाइड एज. पहिल्या विकेटचं पतन. जोगेंदर बॅक टू द डकआउट. पहिला मोठा धक्का भावाले टीमला. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. तिखट आणि भेदक मारा गोलंदाजीच्या माध्यमातून मयूरने जखडून ठेवलाय भावाले संघाला. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करून एक मोठी विकेट जी होती जोगेंदरची, त्या जोगेंदरला मात्र आल्या पावलांनी माघारी धाडलं. कॉट बियांच्या स्वरूपात एक अतिउत्तम झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला टिपताना पाहिला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मयूर तयार होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल आलाय. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर बॅटवर येतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता. एक धाव तिथे एकवडली जाते. अकाउंट ओपन केलंय वैयक्तिक मयूरने अमोलने. मयूरची गोलंदाजी धारदार राहिली आहे. 4 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च करून एक मोठी विकेट या मॅचची आपल्या नावावर करतोय. गोलंदाजीमध्ये फ्लाइंग स्टार्ट, ड्रीम स्टार्ट ज्याला म्हटलं जातं, स्वप्नमय सुरुवात सोनाले पाडा टीम करून देतोय. मयूर करून देतोय आपल्या संघाला. ओहो, ब्लॉक हॉल मध्ये फटका देखील सुरेख होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक कव्हर्सला तैनात आहेत शॉर्ट्स कव्हरला आणि एकच धाव तिथे येते. 5 चेंडू 4 धाबा. पॉवर प्लेचं पॉवरफुल षटक
मयूरच्या नावावर राहिलाय. अंतिम चेंडू अजून शिल्लक असेल. सकाळचं सत्र आहे, थोडंसं दमट वातावरण देखील आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करणं तितकं सोपं नसतं फलंदाजासाठी. यापुढे शॉर्ट पिच चेंडू, फटका सुरेखा, क्षेत्ररक्षक तिथे येतोय. झेलची संधी होती तिथे, आणखी एक मोठा धक्का लागला असता, परंतु जीवनदान बलिदान दिलं जात आहे तिथे. आणखी एक झटका लागला असता भाबाल्या टीमला, परंतु नशिबाची साथ लाभते. जसं त्यांच्या कॅप्टननी सकाळी टॉस बॉक्समध्ये आम्हाला सांगितलं की 7 मॅचेस आम्ही कुठेतरी लक फॅक्टरमुळे हारतोय, क्वालिफाय झालो नाही 7 टुर्नामेंटमध्ये. आणि आज नशीब त्यांच्या नावावर राहील का? पहिलं षटक आता थोडंसं सोनालीपाडा टीमच्या दिशेने झुकताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आणि मात्र 6, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज आता दुसऱ्या षटकामध्ये विश्वास येतोय बॉलिंग ट्रॅकवर. नक्कीच प्रमुख मान्यवर पप्पूदादा थले साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत नक्कीच श्री अनंतजी केने साहेब 7 स्टारचे मेंबर ते देखील उपस्थित आहेत. आणि त्यांच्याच गावातील भावाले संघ आपण पाहतोय, वीरेन स्पोर्ट्स बजरंग भावाले संघ फलंदाजीला उतरलाय. थोडंसं निराश केलंय फलंदाजी करत असताना. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात समोरील संघाने. गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, गोलंदाज विश्वासवर विश्वास दाखवलाय. फुल टॉस बॅटची एज लागले शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. नवीन चेंडू जेव्हा गोलंदाजाच्या हातामध्ये दिला जातो तेव्हा तो प्रॉपर हातामध्ये बसत नाही. कारण मी देखील नवीन चेंडू गोलंदाजीला जेव्हा घ्यायचो तेव्हा कुठेतरी तो चेंडू हातातून निसटायचा. प्रॉपर ग्रीप जी असते ती गोलंदाजाला मिळत नाही. दुसऱ्या तिसऱ्या षटकानंतर थोडीशी ती ग्रीप बनायला सुरुवात होते. थोडंसं कठीण असतं पहिल्या आणि दुसरं षटक हाताळणं गोलंदाजाच्या दृष्टिकोनातनं. अटॅकर समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे नशिबाची साथ थोडीशी भावल्या टीमला लाभते. त्याच दिशेने 2 झेल गेले होते. दुसरा झेल देखील पकडता आला नाही. हा सामना जर जिंकायचा असेल वीरेन स्पोर्ट्स बजरंग भाबाल्या टीमला तर धाव संख्या नक्कीच उभारावी लागेल. चौकार आणि षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडावा लागेल. जसं कॅप्टननी म्हटलं की 4 षटकामध्ये आम्ही 60 धावा बनवण्याचा प्रयत्न करू, तर त्या 60 धावा एकेरी दुहेरी धावाने येणार नाही, तर चौकार आणि षटकाराने येतील. ओव्हर द विकेट. आप ट्रॅकर यावेळी संधी दिली फटका खेळण्यासाठी आणि चेंडूला पाठवून दिला. स्क्वेअर लेग सीमा पार येतोय पहिला षटकार. संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 15 धाबांचा आता उच्चांक गाठलाय. धावसंख्या डबल डिजिट डबल फिगर मध्ये दुहेरी अंकामध्ये. 3 चेंडू 15 धाबा अशा प्रकारची फलंदाजीची नक्कीच गरज असेल. काही कालखंड जर पाहिला तर नक्कीच भावाले गावचे लेजंड क्रिकेटर अनंतजी केने त्यांचा आपण खेळ काही कालखंडामध्ये पाहिला असेल. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला, आपल्या संघाच्या नावाचा डंका त्यांनी वाजवला. आणि आज कुठेतरी त्यांना देखील असं वाटत असेल की कुठेतरी भाबाले संघ थोडासा बॅकफुटवर ढकलला गेला या स्पर्धेमध्ये. चांगला खेळ करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील, परंतु हे हंगाम थोडंसं निराश केला या संघाने. डकआउट मधनं क्लॅप्स नक्कीच येत आहेत. टाळ्यांचा गजर होतोय कारण
सुरुवात झाली आता खऱ्या अर्थाने बावले टीमची. अमोलच्या बॅटमधनं तो मोठा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमोलसाठी. यावेळी देखील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून गेला. यष्टी रक्षक मागे होते. चांगला चेंडू वापसी पाहायला मिळते. गोलंदाज विश्वासच्या माध्यमातून विश्वासवर विश्वास दाखवला संघनायकाने. 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकामध्ये 2 मोठे फटके येतील का अंतिम चेंडूंवर. बॅटची एज लागली आहे. लॉंग स्टॉप एंडला आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू चालला सीमा पार. येतो नशिबाचा चौकार. थँक्यू सो मच डीजे. आई कालूबाई चषक 2025 एका क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, जबरदस्त टुर्नामेंट आपल्या भेटीला येते. यावेळी स्वीशिट नेत्रदीपक फटका क्लास चढला होता. फटक्यामध्ये शेवटच्या बॉलवर चेंडूला पाठवून दिला सीमा पार. येतो हा चौकार. तेवीस धावा झाल्या धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि मी जी चर्चा केली होती दुसरं षटक सुरू होण्यापूर्वी की चौकार आणि षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडावा लागेल. तर आता सुरुवात झाली खऱ्या अर्थाने. अमोल ऑन फायर झालाय. तिसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर एक डॉट चेंडू आणि लागोपाठचे 2 चौकार पाहायला मिळाले. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक पवित्र आता नक्कीच उचलून धरलाय. निखिलला देखील तशीच बॅटिंग करावी लागेल, कारण जोगेंदर स्वस्तात बाद झाला. अमोल आणि निखिलची जोडी भावले संघाच्या माध्यमातून आपण खेळपट्टीवर खेळताना पाहतोय. डकआउट थोडंसं आता शांत आहे, कारण जी सुरुवात करून द्यायची होती ती आता सुरुवात खऱ्या अर्थाने झाली आहे. न्यू बॉलर भावेश आलाय तिसऱ्या षटकामध्ये. यंगस्टर आहे सोनाले पाडाचा. आणि भावेशला चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल. ओव्हर द लाईन नक्कीच एज लागते. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाही. एक धाव पूर्ण केली आहे. एकच धाव येते. एका धाब्याच्या मदतीने धावफलक 24-24. लॉट्स ऑफ फर्स्ट विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का जोगेंद्रच्या रूपाने लागला होता. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि जय अंबिका देवरुंगपाडा दोन्ही टीमचे कर्णधार आपण जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे लगेच, कारण फर्स्ट इनिंग नंतर नाणेफेकी होणार आहे. सर्व संघाने याच्याकडे लक्ष द्या, कारण फर्स्ट इनिंग समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी आपण करून घेणार आहोत. यापुढे समोरच्या दिशेला फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक येतोय. 1 बाउंड चेंडूला गॅदर करतोय तिथे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा तत्पर पूर्ण केल्या. हे क्रिकेट नक्कीच चांगल्या दृष्टिकोनातून खेळण्याचा प्रयत्न होतो. सेन्सिबल क्रिकेट म्हणायला हरकत नाही, कारण जर चेंडूवर चौकार षटकार नाही आले तर एकेरी दुहेरी धाबा देखील येणं तितकं महत्त्वाचं आहे. सामना सुरू ठेवलाय. सामन्यामध्ये नक्कीच रंगत भरण्याचा प्रयत्न केला जातो. अधूनमधून मोठे फटके देखील येतात. पुढचा चेंडू भावेश पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन फुटवर्कचा वापर केला आहे, परंतु या बेरी देखील चेंडू तितका चांगला संपर्क घेत नाही.
एक धावचीची संभावना तिथे, परंतु एकच धाव मिळते. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात भावेशने. भावेशने देखील सुरुवातीचे 3 चेंडू अप्रतिम हाताळलेत. भावेशचा पुढचा चेंडू खोदून काढला. अप्रतिम चेंडू, क्या बात आहे. जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळते. ओव्हर पिच चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. ब्लॉक होल मध्ये टाकला होता चेंडू. 4 मुंड्याची केलं फलंदाज झाला. अंतिम 2 चेंडू, तिसरं षटक मार्गस्थ. शॉर्ट पिच चेंडू, यावेळी क्षेत्ररक्षक येतोय डीप मिड विकेटला आणि हा टिपलाय झेल. फलंदाज मात्र दुसऱ्या क्रमांकाचा आता फैल झालाय. दुसरा धक्का लागलाय भावले स्पोर्ट्सला, भावले टीमला. न्यू बॅटर दीपेन आलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 मोठे आदरे लागले विरेन स्पोर्ट्स जे बजरंग भावाले संघाला. यंगस्टर आहे दीपेन. इनेट नंबर 3 चौथ्या क्रमांकावर, इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर आलाय. अंतिम चेंडू समोरच्या दिशेने स्लॉट मधला चेंडू पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. जसा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला तसा सीमा पार पाठवून दिला. षटकार. जय अंबिका देवरुंगपाडा आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी तयार राहा, कारण या ओव्हर नंतर लगेचच आपल्याला नाणेफेकी पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टननी थोडंसं लक्षात घ्या. आपण जर उपस्थित असाल तर लगेच येऊन इथे व्यासपीठावर देखील आसनस्थ झाले तरी हरकत नाही. 33 धाबा झालेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि जबरदस्त फटका मागच्या शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला. फलंदाज दीपेनच्या बॅटमधनं शॉट मधला चेंडू होता. खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टर उडावला आणि लँड झाला सरळ सीमारेषा बाहेर. अशा मोठ्या फटक्यांची गरज असेल. अंतिम चेंडू गोलंदाज अशोकचा वापर केला गेलाय सोनाली पाडा टीमच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडवर आय थिंक अमोल आहे. अमोल आणि दीपेनची जोडी. समोरच्या दिशेने फटका फसलाय. कॉटन बॉलची संधी आणि लॉलीपॉप झेल होता. साधा सोपा झेल तिथे टिपता आला नाही. आणि क्रिकेटमध्ये आपण बहुतांश वेळेला पाहिलंय की कठीणातला कठीण झेल देखील हाताला चिपकतो, परंतु साधा आणि सोपा झेल कधी कधी सापडत नाही. तिथे लूज हात मांडले होते. झोलीमधनं निसटला तो चेंडू. खेळपट्टीवर आदलला. जीवनदान अमोलला. 1 धाव येते परिणामकारक. धावसंख्या आता 34. 5 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. समोरच्या दिशेनं आणि पाठवून दिला आणखी एक. 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते दीपेनच्या बॅटमधनं.
हा येतो षटकार. मधनं चेंडू जबरदस्त नक्कीच लागलेत. आपण विचार केला तर भावाली संघाच्या कोणत्याच फलंदाजाला इतका टायमिंग मिळाला नाही, परंतु दिपेन अलग लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा सामना केला आणि 12 धावा बनवल्या दिपेनने. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. आणखी एक यावेळी देखील पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे जज करतोय आणि झेल पकडता आलेला नाहीये. चेंडू हातातून निसटला आणि चेंडू जातो वन बाउंस सीमा पार. येतो आणखी एक चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. थोडंसं रंग भरलेत या मॅच मध्ये दिपेनने. काय पिन चिटिंग सुरू आहे. पुलर लेनचे चेंडू पाठवण्याचं काम केलंय सीमापार. हल्ला चढवलाय गोलंदाजावर. यावेळी टर्न होऊन नटराजन स्टाईलने फटका सुरेख आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव येते आणि एका धावेवरच इथे समाधान मानावं लागेल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या 45 धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे. मी म्हणेन जो कमबॅक पाहिजे होता भावले संघाच्या दृष्टिकोनातनं तो कमबॅक झालाय. दिपेनने या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली फलंदाजीच्या माध्यमातून. अंतिम चेंडू स्ट्रायकिंग एंडवर अमोल. गोलंदाज अशोक. ट्रॅकर फटका सुरेख आहे. गॅप मध्ये चेंडू. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड पास. चेंडू वन बाउंस सीमा पार. येतो अंतिम चेंडूवर अंतिम चौकार. ही क्वालिटी आहे प्रिन्स मूवीजची. फर्स्ट इनिंगची हायलाइट आपण पाहतोय. जेव्हा भावले टीम बॅटिंग करत होता सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये आपण चांगली गोलंदाजी पाहिली आणि या शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये उत्कृष्ट फलंदाजी पाहिली. खास करून दिपेनने प्रभावित केलंय. काय क्वालिटी आहे. प्रिन्स मूवीज अचूक प्रक्षेपण आणि हायलाइट देखील दाखवली जाते. अंतिम षटक जबरदस्त राहिलं. फलंदाजी करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून जर विचार केला अंतिम चेंडूवर देखील चौकार आला. हा झेल सुटला. एक चौकार आला आणि त्यानंतर इनिंग समाप्त झाली. 24 चेंडूमध्ये आता 50 धावांची गरज असेल सेकंड इनिंग मध्ये. भावले संघाने धावा उभारण्याचं काम केलंय. आता धावा वाचवण्याचं काम गोलंदाजाचं असेल. जसं कॅप्टननी म्हटलं की थोडंसं खडतर प्रवास राहिलाय. 7 टुर्नामेंटमध्ये त्यांनी कुठेतरी अपयश त्यांच्या पदरी आलंय आणि इथून जर कुठेतरी तो चेंज करायचा असेल तर इथून गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. चला ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि जय अंबिका देवरुंगपाडा या दोन्ही टीमचे कॅप्टन्स शेवटची वॉर्निंग आता आपल्याला असेल. 1 मिनिटाच्या आत आपण टॉस बॉक्समध्ये हजर व्हायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन अन्यथा आपल्याला 3 धाबांची पेनल्टी आकारण्यात येईल. चला कॅप्टन्स उपस्थित असतील तर लगेच यायचंय. तर मॅचच्या दिशेने आपण जातोय. सलामीचे 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये उतरतील. सोनाली पाडा टीमच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय.
उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, सामना सुरू आहे मित्रांनो. भावाले आणि त्यांच्या अगेन्स्ट सोनालेपाडा. सोनालेपाडा टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकला आणि प्रत्येकी 4 षटकांच्या मॅचमध्ये प्रथम आम्ही गोलंदाजी करणार असं आम्हाला सांगितलं आणि गोलंदाजी करत असताना 49 धाबा खर्च केल्या. 50 धाबांची गरज आहे. तर या धाबा चेस होतील की या धाबा भावाले संघ डिपेंड करून दाखवेल काय होईल, काय घडेल आणि काय बिघडेल याचं चोख प्रत्युत्तर या ऐकूयात आपण सेकंड इनिंगमध्ये. माझे संवेद जोडले गेलेत व्हॉइस ऑफ भिवंडी कुकसे योगेशजी पाटील सर आणि त्यांचा आवाज येणाऱ्या या 4 षटकामध्ये आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद ओमी सुतार. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात सर्वांचं. पुन्हा एकदा आई कालुबाई चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. गणपती बाप्पांना वंदन करून आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करतो आणि चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये विरेन स्पोर्ट जय बजरंग भावाली संघाची आपण पाहिली. पहिला चेंडू हवेत केलाय परंतु पाहू शकाल वाडीश लॉंगॉनवरती डिपेंड सज्ज आहे, कुठल्या प्रमाणात चूक करत नाही आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी सफलता प्राप्त करून दिली गोलंदाज कैलास रावतेनं. मी विनंती करतो जी अंबिका देवरुंगपाडा अर्थात ऋतिक गोडे यांच्या संघाला आणि ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघाला की आपण त्वरितच नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. रावते ओर विकेट मार्गस्थ होतोय. ओहो, स्विंग अँड मिस. आणि या ठिकाणी पहा पंचांच्या निर्णयाची मात्र वाट पाहिली नाही. यालाच म्हणतात एक चांगली खेळाडू वृत्ती. बॅटची कडा होती, विकेट किपरने तो झेल पकडला आणि कॉन बॅटच्या माध्यमातून फलंदाज मयूर मात्र या ठिकाणी शून्यावरती बाद होऊन माघारी परततोय आणि लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 सफलता प्राप्त केल्या गोलंदाज रावतेनं. पाहू शकाल अगदी या क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न मयूरने केला. हलकीच चेंडूने मात्र पाहिलं तर त्या ठिकाणी चेंडूनं बॅटची कीज केल्याने पहा विकेट किपरने मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रमाणात चूक केली नाहीये. ज्यावेळी आपण पहिल्यांदा बॅटिंग करतो पहिल्या इनिंगमध्ये त्यावेळी एक चांगला टोटल आपण उभारला तर मात्र कुठेतरी त्या धाबांचा चेस करत असताना प्रतिस्पर्धी संघावरती एक मानसिक दडपण आपल्याला पाहायला मिळत असतो आणि तो मानसिक दडपण आज बालगोपाल सोनालेपाडा संघाच्या फलंदाजांवरती पाहायला मिळतोय. कारण आज ओमकार वजीची अनुपस्थिती आहे. आज गोलंदाज आशिष सुद्धा मात्र संघामध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की गोलंदाजीमध्ये भरपूर आपल्याला चुका पाहायला मिळाल्या आणि 49 धाबा पहिल्या इनिंगमध्ये विरेन स्पोर्ट जय बजरंग भावाली संघाने जोडल्या. नवीन फलंदाज एंटर होतोय. हो, पंच करण्याचा प्रयत्न. सोनूला मात्र त्या ठिकाणी प्रमोशन दिलेलं आहे आणि मला या सीझनचा जर क्रिकेट जर पाहिलं तर आजवर कधी सोनूला मी पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करताना पाहिलेलं नाही आहे. कारण सोनूची स्थिती आपण जर पाहिली तर स्लॉग हिटिंगमध्ये त्याला आपण सातत्याने पाहत असतो, परंतु परिस्थिती नाजूक असल्या कारणानं त्याला मात्र त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती पाठवलं आणि पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये तो सध्या खेळ करताना त्याला आपण पाहतोय. फुलटॉस स्विंग, पिकअप शॉट आणि चेंडू चाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार.
याच फटक्यांसाठी या फलंदाजाला आपण सातत्याने ओळखत असतो आणि तो मोठा फटका एक लुजनर चेंडू मात्र त्याला मिळाला आणि त्याच्यावरती चांगला स्ट्रोक त्याने मात्र त्या ठिकाणी खेळला. ओ चेंडूला येऊ दिलं, कट करण्याचा प्रयत्न, परंतु शॉट बॅक पॉईंटला पाहू शकेल त्या ठिकाणी चूक केली नाहीये. चांगला झेल तिथे पकडला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये कैलासनं आपल्या टीमसाठी ही तिसरी सफलता प्राप्त करून दिली आणि म्हणू शकतो की या सामन्यावरती पूर्णपणे विरेन स्पोर्ट जयबजरंग भावाली संघ आता मात्र या ठिकाणी कब्जा करत असताना प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये पाहतो की चूक तो व्हायचं आहे. तर 2 मिनिटाचा फक्त आपण थोडीशी बाईट घेत 2 मिनिटं फक्त घेत दोन्ही टीमच्या कॅप्टनचं. तर टॉस जिंकला पहिली मॅच आहे दोन्ही संघांच्या दरम्यान. तर कसं वाटतं टॉस जिंकल्यानंतर आपण प्रथम निर्णय काय सांगणार आहात? क्षेत्ररक्षण करो. फील्ड फर्स्ट 4 षटकांची मॅच असणार आहे दोन्ही टीम्सला नक्कीच सूचना आहे. तर क्षेत्ररक्षण करत असताना किती धावपर्यंत समृद्ध संघाला आपण रोखण्याचा प्रयत्न कराल? 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. तर या आयोजनाविषयी आपण काय सांगाल? खूप सुंदर आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. नक्कीच खूप छान आयोजन आहे. आणि टॉस आपण हारला दादा, बॅटिंग करायची प्रथमतः. तर बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न कराल? 40+. 40+ जाण्याचा प्रयत्न कराल. या आयोजनाविषयी 2 शब्द आपण काय सांगाल? खूप सुंदर आयोजन केले आहे, खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. तर थँक्यू सो मच. आपण नक्कीच लगेचच तयार राहायचं आहे. तर टॉस जिंकला आमनेबाद टीमच्या कॅप्टननं आणि बॉल फर्स्ट असं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. जाऊया ओव्हर टू योगेश पाटील सर. एकतर्फा खेळ इथं मात्र आपल्याला पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळतोय, परंतु लक्षात सुद्धा दोन्ही संघ उशिराने मात्र या ठिकाणी त्यांची रिपोर्टिंग पाहायला मिळाली. त्यामध्ये दोघांना आम्ही 2-2 धावांची पॅनल्टी देतोय, म्हणजे पॅनल्टी इक्वल असेल याची आपण नोंद घ्या. कारण तुमच्याबरोबर आम्ही सूचना पोहोचवल्या होत्या की प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे, परंतु दोन्ही संघ मात्र तिथे उशिराने मात्र पोहोचले गेले. परंतु या ठिकाणी बालगोपाल सोनालेपाडा संघ लक्ष्याच्या पासून आपण जर पाहिले तर भरपूर दूर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी 23 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या, म्हणजे शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 27 धावांची गरज असेल. गोलंदाज अमोल आय थिंक चांगला स्ट्रोक पाहतोय मोनुशा बाटमधून. अतिशय वेगाने चेंडू मात्र निघून गेला अगदी मिड विकेटच्या दिशेनं. या फटक्यांची सुरुवातीला आवश्यकता होती, परंतु हे फटके आता उशिराने पाहायला मिळतात. परंतु अजूनही सामना या ठिकाणी संपला नाहीये आणि पाहतो की थोडा वेळ आपण जो टेलिकास्ट जो पाहिला तो थोडंसं बंद होतं. याचं कारण या ठिकाणी थोडंसं तांत्रिक प्रॉब्लेम होतं लाईटच्या संदर्भात. आणि आता मात्र पुन्हा पाहू शकाल थेट प्रक्षेपण सुरू झालेलं आहे. तुम्ही या स्पर्धेचं
चित्रीकरण प्रिन्स मूवीच्या वाहिनीवरती पाहू शकाल, आनंद घेऊ शकाल. चला चेंडू द्या. जास्त वेळ आपण या ठिकाणी घेऊ नका, कारण आज आपल्याला एक सेमीफायनलची मॅच जी आहे ती मात्र खेळवायची आहे. आणि विनंती असेल मकरंद स्पोर्ट मुठबळ संघाला की आपण ठीक 4 वाजता मात्र या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिले तर 8 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. जो पहिला सामना सुरू आहे भावाले विपक्ष सोनालेपाडा, याच्यानंतर तुम्हाला ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. जय अंबिका देवरुमपाडा संघाच्या विरोधात. तिसरा सामना असेल नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा विपक्ष श्रीगणेश जांभूलपाडा. आणि पहिल्या परती शेवटचा सामना असेल जय जोटिंग देवरुंग विपक्ष जानूसपूर इताडे. असे तुम्हाला 8 संघ आजच्या लॉर्ड्समध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. 6 मध्ये 27ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. आता येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि त्या 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 22-23 धाबींची अजूनही आवश्यकता. उडवलाय मिड विकेटला, परंतु फिल्डर तैनात पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी मोनूचा खेळ. खूपच छान होता, परंतु थोडंसं मात्र त्या ठिकाणी एलिव्हेशन कमी जुळाला आणि त्याच्यामुळे पाहतो की मिडविकेटला मात्र निखिलनं कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. 27 धावा धाफलक्यावरती आणि त्यासाठी 7 गडी मात्र या ठिकाणी गमावले. बालगोपाल सोनालेपाडा संघानं नवीन फलंदाज जरूर आला, परंतु त्याच्यासाठी आता इथून कठीण कार्य आपल्याला पाहायला मिळतो. आणि दोघे जर पाहिजे तर यंग स्टार आहेत. एका बाजूला भावेश, दुसऱ्या बाजूला तनिष. आणि इथे मात्र म्हणू शकतो की आता विजयापासून 3 पावलं दूर विरेज स्पोर्ट जय बजरंग स्पोर्ट भावाले. पहिल्या चेंडूवरती जरूर त्या ठिकाणी अमोलचं चौकाराने स्वागत केलं होतं, परंतु तेच तुम्हाला सातत्य टिकून ठेवायचं होतं. परंतु त्याच्यानंतर चोख प्रत्युत्तर दिला, विकेटचं पतन झालं आणि या सामन्यावरती आता पूर्णपणे दबदबा निर्माण केलेला आहे, कब्जा केलेला आहे. चांगला खेळ आज विरेज स्पोर्ट भावाले संघाच्या वतीने पाहिलं. आणि तसं जर पाहिलं तर मागील स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिली की सोमिक केबल नेटवर्कची ट्रॉफी पाहिली. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा विरेज स्पोर्ट भावाले जय बजरंग स्पोर्ट या संघाने चांगला खेळ साकारला होता. आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर विजयाने सुरुवात केली होती आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहतो की विजयाने सुरुवात केलेली आहे. जी मागील काही दिवसापूर्वी नुकतीच आपण जे हनुमान इताडीची स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या संघाने उल्लेखनीय खेळ केला. म्हणजे चांगला खेळ आणि चांगल्या रिधममध्ये आता संघ आलेला आहे. परंतु एखाद्या स्पर्धेचं टायटल तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल. शेवटच्या चेंडूवरती विकेट्स आणि अखेर हा सामना जिंकला गेला विरेज स्पोर्ट जय बजरंग भावाले या संघाने. खूप खूप अभिनंदन. आणि हार्ड लक टीम बालगोपाल सोनालेपाडा. देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. हाय स्कोरिंग सामना आहे, त्यामुळे आपण फलंदाजा इथे विचार करणार आहोत. आणि पाहू शकाल या स्पर्धेमध्ये 24 धाबांची तुफानी केली साकारली आणि या गोलंदाजी करत असताना 2 विकेटचं पतन होताना आपण पाहिलं आणि तो खेळाडू आहे मिस्टर अमोल केने.